हाय अनघा, मराठी मूड चॅनलवर तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. कसा आहे तुझा मूड? माझा मूड जबरदस्त आहे, कारण की आता नाटकाचा शो चालू आहे आणि जेव्हा नाटक सुरू असतं तेव्हा आम्ही सगळे मस्त मूड मध्येच असतो. आम्ही पण बघितलं तुझं नाटक. हं. खूप आवडलं मला तुझं काम. थँक्यू यू आर थँक्यू सो व्हेरी मच. फॅब्युलस. थँक्यू. ओके, सो आता आपण थोड्याशा गप्पा मारूयात. माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की आत्ताच आपण बघितलं रंकाळाचा रोमिओ, रील स्टार आहे एकदम. करेक्ट. तर म्हणजे डिजिटल युग चालू आहे आणि डिजिटल युगामध्ये वाचन कमी होत चाललंय असं तुला वाटतं का? ऑफकोर्स होत चाललंय कमी, पण मी अशा जनरेशन मध्ये ना की जिथे नुकतेच फोन आले होते आणि आता अशी जनरेशन आहे की फोन शिवाय कोणाला होतच नाही, राहतच नाही. त्यामुळे मी ते माझ्यासाठी मिक्स आहे. कारण की मी त्या दोन्हीकडे ठेवण्याचा जरा एक समतोल राखण्याचा प्रयत्न करते, की मला फार ते रील आणि रील हे पण करता येत नाही, मला जमत नाही आणि फार वाचन सुद्धा होत नाही. त्याला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहेत, कारण OTT मुळे आपल्याला इतका कॉन्टेंट इझिली अवेलेबल होतोय. सो मला असं वाटतं की आधी एंटरटेनमेंटसाठी किंवा आपला वेळ सदुपयोगी तो याचा वापर करण्यासाठी मला असं वाटतं लोक वाचन करायचे, त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत्या करायला. आणि आजकाल लोकांना ऍक्टिव्हिटीज काय नाहीये, म्हणजे लोकांकडे वेळ कमी पडतो की काय करू काय नाही, असं वेगवेगळे ऑप्शन्स असतात. त्यामुळे जेव्हा खूप ऑप्शन्स असतात तेव्हा ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्टीकडे कमी कमी लक्ष दिलं जातं. त्याचप्रमाणे वाचनाचंही तसंच आहे की आजकाल लहान मुलांच्याच हातात फोन आल्यामुळे त्यांना वाचनाचं महत्वच अजून कळलेलं नाहीये. सो येस, ऑफकोर्स त्यामुळे डिजिटल युगामुळे वाचन नक्कीच कमी झालंय. आता जसं तू बोललीस की आपल्याकडे खूप ऑप्शन्स आलेले आहेत, OTT, नेटफ्लिक्स वगैरे आपण बघतो. मग तरुणांनी वाचनाकडे वळावं यासाठी एक कलाकार म्हणून तू काय ऍडवाइस देशील? पण मी खरं सांगू का, वाचन रेअर झालंय, पण त्यामुळे त्याचं महत्वही तेवढं आहे. म्हणजे मला स्वतःला मला खूप कॉन्टेंट कन्झ्युम करायला आवडतो. म्हणजे आत्ताच नाही तर आधीपासून, कॉलेजपासून मी हॉस्टेलला राहायचं. त्यामुळे एका दिवसात एक एक वेब सिरीज आणि ह्या सगळ्या बिंज वॉच करणं हे मी तेव्हापासून करत आले. त्यामुळे मला वाचनापेक्षा ते व्हिज्युअली कॉन्टेंट ग्रास्प करायला जास्त आवडतो. त्यामुळे मला असं वाटतं माझ्यासारखेच अनेक लोक असतील सुद्धा, पण काहींची आता ते पेशन्सही नसतात ते बघण्याचे. सो मला पुन्हा वाचन आणि ती आवड निर्माण व्हावी किंवा वाचनाची सवय लागावी म्हणून मी शांतनू नायडू, तुम्ही ओळखतच असाल, तो टाटा मोटर्स मध्ये काम करतो. सो मध्यंतरी आमचं बोलणं झालं होतं आणि त्याच्या बॉम्बे बुकीज, त्याने जे काही आता तो उपक्रम राबवला आहे तर त्यात मी सामील झाले. तर ते सॅटर्डे संडे तुम्ही रजिस्टर करा आणि एक मोठा ग्रुप असतो. तर आता ग्रुप खूप हजारोचा ग्रुप झालाय. लोक येतात, 2 तास फक्त तुम्ही वाचा, काहीही अवांतर गप्पा गोष्टी काही नाही, असं करा आणि निघून जा. पण सॅटर्डे संडे शोजमुळे मला पॉसिबल होत नव्हतं, म्हणून मी ते काही दिवस माझ्या घरी करण्याचा प्रयत्न केला की रिडिंग पार्टी विथ अनघा. त्यामुळे आजूबाजूला राहणारे जेवढे मित्र होते, कलाकार असतील किंवा कोणीही असो, सो ते घरी यायचे, त्यांचं वाचायचे काय काय वेगळा कॉन्टेंट घेऊन. असं आम्ही तासभर करायचो आणि त्यावर काही चर्चा न करता, कधी कधी चर्चाही करायचो आणि सगळे निघून जायचं. पण ते ना, एक ग्रुप असल्यावर तुम्हाला वाचनाची ती फुर्ती किंवा एक एनर्जी मिळते. सो मी तसं करायचा प्रयत्न केला होता. होपफुली प्रत्येक ऍक्टर काय कोणीही आपल्या एरियातले एक 5-10 लोक जरी जमवले आणि एक 2 तास जरी एक वाचनाचं, बरं रोज नका करू, तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा. एक तारीख वेळ ठरवली, जागा ठरवली की ते होतं. नो गॉसिप, नथिंग, फक्त वाचन. आता तू रीडिंग पार्टी बद्दल बोललीस, तर मला तुला विचारायचंय की साहित्य न वाचता कलाकार घडू शकतो का, याबद्दल तुझं काय मत आहे? मला असं वाटतं की 2 गोष्टी असतात ना. म्हणजे एखादा स्मार्ट माणूस असेल किंवा एखादा माणूस ज्याच्याकडे खूप ज्ञान आहे, तर गरजेचं नाहीये की त्याने फक्त पुस्तकी ज्ञान त्याच्याकडे असावं. तो स्ट्रीट स्मार्ट सुद्धा असू शकतो, बरोबर? पण मला हे नक्की माहिती, आज जर माझ्या घरात मी बघते, माझे वडील, त्यांना वाचनाची खूप आवड आहे, स्वतः लिहितात सुद्धा. पण रात्री झोपताना किंवा कुठे कधी वेळ मिळाला तरी त्यांचे ग्रंथ
हे वाचतच असतं. आणि मला असं वाटतं जेव्हा तुम्ही आता मी जे हे बोलते, कदाचित मी तुला 2 गोष्टी छान अजून सांगू शकते जर तेवढं माझं वाचन असतं तर. तुम्ही वाचनामुळेच तुम्हाला मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी कळतात किंवा बऱ्याचशा गोष्टींबाबत तुम्ही अवेअर होतात. तर मला असं वाटतं की हो, वाचन हे महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या लेखकांचे साहित्य वाचायलाच हवे. बरं, मी असं नाही म्हणत आहे की मराठी इतके हे लेखक आहेत किंवा साहित्यकार आहेत, त्यांचं काम तुम्ही वाचायलाच हवं. आणि बरं, ते रेलेव्हन्स आणि ह्याचा संबंध आहे का की ते वाचल्याने काय होणार आहे आता वगैरे, तर हो, फरक पडतो, खूप फरक पडतो. आजच्या जगात जर तू कोणाला काही असा प्रश्न विचारायला गेली, बऱ्याचदा असं होतं की कमी वाचनामुळे आपण फक्त ब्लॅबर करतो बऱ्याचशा गोष्टी, की आपल्याला फक्त वरवरचं माहिती असतं. पण ज्या माणसाने ज्याचं वाचन आहे किंवा ज्याला वाचनाची आवड आहे, त्याचं ज्ञान खूप प्रगल्भ असतं. मला असं नेहमी वाटतं की त्याला एक डीप नॉलेज असतं आणि त्यासाठी वाचनाची गरज आहे. मग तू रीडिंग पार्टीमध्ये ऑब्व्हियसली खूप सारी पुस्तकं वाचून त्याच्यावरती डिस्कशन केलं असशील. मग मला तुला विचारायचंय की असं एखादं पुस्तक आहे का की ज्यामुळे तुझा दृष्टिकोन बदलला विचार करण्याचा? मी खरं सांगू का, मला फिलॉसॉफिकल पुस्तकं खूप आवडतात. त्यात मला रिसेंटली आता भगवद्गीता पण मिळाली होती. मी तीही वाचन सुरू आहे. मी आता, माझे वडील भागवत कथाकार आहे, त्यामुळे ऐकून ऐकून जेवढं मला माहिती तेवढंच आहे. पण मी ह्यामध्ये सुद्धा मला एक कळलं की मला फार आपण म्हणतो ना की खूप सखोल किंवा ज्याच्यामध्ये खूप मोठमोठ्या स्टोरीज असतील त्याच्यापेक्षा मला सिम्पल स्टोरीज खूप आवडतात आणि मी ते प्रेफर करते. मला असं वाटतं ज्या गोष्टीमुळे मला आनंद मिळू शकतो, मी कुठेही, मला आता मी काय वाचलंय किंवा मी आता हे पुस्तक वाचलं हे सांगण्यासाठी मी वाचन नाही करू शकत, माझ्याकडनं होणारही नाही. त्यामुळे मी आता, आपण म्हणतो ना की आधी स्टार्ट फ्रॉम अ बिट, तसं एक काही वर्षांपासून सुरू केलं. सो मला असं वाटतं, मला रिसेंटली मी वपू काळेंचं पार्टनर हे पुस्तक वाचलं. पण मला असं वाटतं की आता मला ह्या गोष्टींमुळे आनंद मिळतोय आणि थोडंसं एक कॉमेडी किंवा डार्क कॉमेडी असे जे बुक्स असतील, येस, आनंद. मग पार्टनर तुझं आवडतं पुस्तक आहे की अजून कोणती तुझी आवडती फेवरेट बुक्स आहेत? त्यासाठी खूप पुस्तकं वाचावी लागतात. पण मला तेच जे पहिलं पुस्तक मी जे वाचलं होतं, अल्केमिस्ट, सो ते मला आठवतंय. आणि मी बरीच द काईट रनर आहे. त्यानंतर आता मराठीमध्ये मी एक पुस्तक वाचते, सो युगांत आहे, जे मला खूप आवडलं. वेगळ्या प्रकारच्या, वेगळ्या दृष्टिकोनातलं जे महाभारत आहे ते आपल्याला कळतं. सो हो, मला असं वाटतं मी आता एक्सप्लोर करण्याच्या झोनमध्ये आहे आणि मला नक्कीच हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तरी परत तुझ्या नेक्स्ट टाइम येशील तेव्हा माझ्याकडे अजून सांगायला असेल. सो हो, ते सुरू केलेलं आहे. 2 जानेवारीला साताऱ्याला शिकायला गेलो एक या नाटकाचा प्रयोग आहे. 99वावं मराठी साहित्य संमेलन आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की या आणि आस्वाद घ्या आमच्या नाटकाचा. थँक्यू.